हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटतंय की मंदाकिनी किमयाला विचारत असते की ह्या घरात तुम्ही कोण विचारणारे, तू कोण. तेवढ्यात समर येतो. तेव्हा मंदाकिनी बोलते की हे आमच्या जावई बापूंचं घर आहे. समर आल्यावर मंदाकिनी नमस्कार करते. तेव्हा समर बोलतो की किमया या स्वानंदी मॅडमची आई आणि हे वडील. तेव्हा किमया आणि ही त्यांची लहान बहीण. तेव्हा किमया बोलते की सॉरी, मला माहीत नव्हतं. तेव्हा समर बोलतो की ही किमया माझी खूप जुनी लहान बालपणाची मैत्रीण, आता ती गेस्ट म्हणून आली आहे आपल्या घरी आणि इथेच आहे ती काही दिवसापासून. तेव्हा किमया बोलते की एक मिनिट, स्वानंदीचे आईवडील म्हणजे आदिराचे सासू सासरे ना. तेव्हा स्वानंदीचे वडील बोलतात की हो, बरोबर आहे तुमचं, आम्ही आदिराचे सासू सासरे आहोत. तेव्हा किमया बोलते की मग रोहन आणि आदिरा कुठे. तेव्हा स्वानंदीचे वडील बोलतात की रोहन आदिराला घेऊन येतो आहे सांभाळून. तेव्हा समर बोलतो की बरं चला या बसा. तेव्हा आनंद बोलतो की ऑलमोस्ट सगळेच आले, आता वेलकम स्पीचला सुरुवात करूया. तेव्हा आनंद पार्टीबद्दल इंट्रोडक्शन करून देतो की पार्टी का ठेवली आहे आणि समर सर आपले किती लाडके आहेत वगैरे वगैरे. तो इंट्रोडक्शन करत असतो आणि बोलतो की आता पुढचं स्पीच समर सर बोलतील तुमच्याशी. तेव्हा समर सांगत असतो की आपण 4 महिन्यापासून जे इंटरनॅशनल डील ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतो ते फायनली आपल्याला मिळाले आणि ते सगळं आपल्याला मिळाले याचं कारण आहे आपल्या स्वानंदी मॅडम यांच्यामुळे आपल्याला मिळाले. तेव्हा समर बोलतो की सो आजचा दिवस कुठलाही विचार न करता मस्त पार्टी एन्जॉय करायची, भरपूर खायचे, सगळं डान्स करायचं आहे, मस्ती करायचं आहे, एन्जॉय करायचं आहे. तेवढ्यात आजी बोलते की पिंट्या तुझी सल्लागार कुठे. समोर बोलतो की स्वानंदी मॅडम, अरे हो, मला वाटलं इथेच कुठेतरी असतील, दिसत नाही आहे त्या. तेव्हा मंदाकिनी बोलते की विसरली की काय. तेव्हा आजी बोलते की अगं येईल ग ती. तेव्हा अर्पिता बोलते की मला तर नाही वाटत. तेवढ्यात चिंगी बोलते की अय्यो वहिनी आल्या की. तेव्हा स्वानंदी मस्त वन पीस घालून ड्रेसअप करून वरतून जिन्यावरून येत असते. तेव्हा सगळे तिच्याकडे बघून थक्क होत असतात. तेव्हा सगळे निरखून स्वानंदीकडे बघत असतात. अर्पिताला मल्लिकाला हसायला येत असतं. आजीला स्वानंदीचा ड्रेस आवडलेला असतो. आजीच्या चेहऱ्यावर स्माईल असते. समर खूप थक्क असतो. समर खालून वरून स्वानंदीला निहाळत असतो. तेव्हा तो तिच्याजवळ जातो आणि बोलतो की हे काय घातलं आहे तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते की पार्टी ड्रेस आणि काय. तेव्हा समोर बोलतो की हा असा ड्रेस. तेव्हा स्वानंदी बोलते की का, त्या किमया तर नेहमी घालतात की असे ड्रेस. तेव्हा समोर बोलतो की अहो किमया घालते म्हणून तुम्ही घातलाच पाहिजे का. इकडे मल्लिकाला आणि अर्पिताला हसायला येत असतं. तेव्हा समोर बोलतो की तुम्हाला साधा ड्रेस छान दिसतो, छान दिसतात तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते की अशा ड्रेसमध्ये तुम्हाला आवडत नाही का मी, छान नाही दिसते का. तेव्हा समोर बोलतो की नाही तुम्ही छानच दिसत आहेत, पण अशा कपड्यांमध्ये तुम्हाला बघायची सवय नाही आहे ना. तेव्हा स्वानंदी बोलते की खरं तर मलाही तुम्हाला अशा कपड्यांमध्ये बघायची सवय नाही आहे, पण तुम्ही घातलेच आहेत ना. तेव्हा समोर बोलतो की हे मला किमयाने गिफ्ट केलेत म्हणून मी घातले, तुम्हाला नाही आवडलेत का हे. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही. किमया स्वानंदी आणि समरकडे येते आणि बोलते की काय चाललंय तुम्हा दोघांचं, इकडेच गप्पा मारत बसणार आहेत का तुम्ही, पार्टी सुरू होणार आहे. आणि सॅम अरे तुझ्या बायकोचा पदर सोड, आता ती नाही पळून जाणार आहे. तेव्हा किमया समरला हात धरून ओढून घेऊन जाते. तेव्हा ती समरला नाचायला घेऊन जाते आणि समरला नाचवत असते. समर नाचायला नाही म्हणत असतो तरीही ती समरचा हात कमरेवर ठेवून सालसा डान्स करायला त्याला प्रवृत्त करत असते आणि त्याच्यासोबत डान्स करत असते. तेव्हा स्वानंदीला खूप राग येत असतो. तेव्हा स्वानंदी मनात बोलत असते की देवा काय बाई ही, हिला ना फक्त आपले निर्णय लादायचे असतात, समोरच्याची इच्छा आहे नाही इच्छा आहे ते काहीही नको हिला. त्यात राजवाडेही काही बोलत नाही, कळत कसं त्यांना कम्फर्टेबल वाटतं हिच्याबरोबर. समर नाचता किमयापासून स्वानंदीकडे चालला जातो. तेव्हा किमया बोलते की सॅम यार. तेव्हा समर स्वानंदीला बोलतो की काय अशा बाजूला का थांबले आहेत, या ना पार्टीमध्ये. तेव्हा स्वानंदी बोलते की पार्टीमध्येच तर आहे मी. तेव्हा समर बोलतो की असं तुम्ही बाजूला थांबले आहेत ना म्हणून म्हटलं की जॉईन व्हा पार्टीमध्ये. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही इथेच मी असं बाजूलाच ठीक आहे. तेव्हा समोर बोलतो की असं बाजूला बसून उभं राहायला पार्टी ऑर्गनाईज नाही केली मी, तुम्ही पण जॉईन व्हा. आणि इतक्या छान तुम्ही तयार झाला आहेत. ती किमया बघा कशी एन्जॉय करते पार्टी, बघा ना थांबतच नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते तिचं काय आता, म्हणजे त्यांचं काय आता, माझं कौतुक करताना पण त्यांचं नाव काढल्याशिवाय तुम्हाला होत नाही का. तेव्हा समोर बोलतो की अहो असं काही नाही आहे, मला तसं नाही म्हणायचं. तेव्हा स्वानंदी बोलते मग कसं म्हणायचं आहे. तेव्हा समोर बोलतो की मला एवढंच म्हणायचं आहे की आत्ता ती जशी पार्टी छान एन्जॉय करते, हसते नाचते, तसं तुम्ही पण एन्जॉय करा. तेव्हा स्वानंदी बोलते की म्हणजे मी काय तसं नाचायचं आहे. तेव्हा समोर बोलतो की तुमची इच्छा, तुम्हाला नाचायचं तर नाचा. तेव्हा स्वानंदी बोलते की मला नाही नाचायचं आहे, इनफॅक्ट मला इथे तुमच्याबरोबर शांत उभं राहायचं आहे, काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला. तेव्हा समोर बोलतो की मला कशाला प्रॉब्लेम असेल. तेव्हा किमया बोलते की मला प्रॉब्लेम आहे.
तेव्हा समर बोलतो की काय प्रॉब्लेम आहे तुला. तेव्हा स्वानंदी बोलते की ऐका ना, तुम्ही करा ना तुमचं एन्जॉय. तेव्हा किमया बोलते की अगं मला माझंच एन्जॉय करायचं असतं, तर मी आली असते का इथे, लंडनमध्येच राहिली असते ना. इथे खूप स्कोप आहे असं पार्टी करण्यासाठी, क्लब पब म्हणजे सगळंच खूप स्कोप आहे. असे एक दिवसाआड होत असतात तिथे पार्टीज, फक्त एक गोष्ट नसते तिथे. तेव्हा समर बोलतो की काय. तेव्हा किमया बोलते की माझा सॅम नसतो ना तिथे. आणि स्वानंदी तू पण त्याला जरा एकटं सोड ना, करू देत की त्याला एन्जॉय, आणि तू पण एन्जॉय कर, नाहीतर मग असं नवरा बायकोसारखं बोरिंग लाईफ जगाल. तेव्हा किमया समरला ओढून घेऊन जाणार, तेवढं स्वानंदीचं ब्रेसलेट समरच्या शर्टला अडकतं. तेव्हा स्वानंदी बोलते की मी काहीच केलेलं नाही आहे, माझं ब्रेसलेट त्यांच्या शर्टमध्ये अडकले तर मी काय करणार. तेव्हा किमया बोलते की ते ब्रेसलेट कसं सोडवत नाही ना, बघतेस. तेव्हा किमया काढायला लागते आणि बोलते की किती टफ आहे हे. तेव्हा स्वानंदी बोलते की अगदी आमच्या नात्यासारखं. तेव्हा किमया बोलते की काय. तेव्हा स्वानंदी बोलते की मी म्हटली की हे ब्रेसलेटसुद्धा आमच्या नात्यासारखं टफ आहे. तेव्हा किमया बोलते रिअली, तोडून टाकते, असे हजारो ब्रेसलेट मिळतील. तेव्हा स्वानंदी बोलते की काय, हजारो ब्रेसलेट. हे ब्रेसलेट मला राजवाड्यांनी गिफ्ट केलं आहे आणि ते आमच्या मैत्रीची खूण आहे. त्यामुळे खबरदार या ब्रेसलेटबद्दल काही बोलाल तर. त्यामुळे तुम्ही यापासून जरा दूरच राहील ना तर बरं होईल. तेव्हा स्वानंदी हळूच ते ब्रेसलेट काढत असते. समर तिच्याकडेच बघत असतो आणि ते हळूच ब्रेसलेट काढल्यावर स्वानंदी स्माईल करते. तेव्हा किमया बोलते की तू पण तुझ्या समर तुझी बायको पण तुझ्यासारखीच नात्यांना घेऊन जरा ऑब्सेस्ड आहे ना. तेव्हा स्वानंदी बोलते की ऑब्सेशन नाही, कमिटमेंट म्हणतात त्याला. नात्याला जपण्याची कमिटमेंट स्वीकारली मी. सगळ्यांनाच नाही जमत आहो अशी कमिटमेंट पाळायला. तेव्हा किमया बोलते की आय रिअली डोंट केअर. ए सॅम चल ना यार, एन्जॉय करूया. आणि ती स्वानंदी समरला घेऊन जाते. किमया समोरसोबत नाचत असते, कमरेला हात वगैरे लावून. मंदाकिनी तिच्याकडे बघतच असते. तेव्हा मल्लिका पुन्हा फोडणी द्यायला येते आणि बोलते की काय विहीनबाई, काय बघतायत. तेव्हा मंदाकिनी बोलते की नटवी. तेव्हा मल्लिका बोलते की अहो नटवी काय, किमया. तेव्हा मंदाकिनी बोलते की हो तीच नटवी, शोभायला पाहिजे ना. तेव्हा सगळे बघतायत, बघा ना कशी वागते. तेव्हा मल्लिका बोलते की काय तिच्याकडे तर सगळेच बघतायत. 45 वयाची ती, 45. तेव्हा मंदाकिनी बोलते की काय. तेव्हा मल्लिका बोलते की 45. तेव्हा मंदाकिनी बोलते की 45, ही तर तुमच्या आधिराच्याही वर निघाली, वयाप्रमाणे वागायला नको का. तेव्हा मल्लिका बोलते की आता आहेच ती तशी समरची किमया. तेव्हा मंदाकिनी बोलते की समरची स्वानंदी. तेव्हा मल्लिका बोलते की अहो हळू. तेव्हा मंदाकिनी बोलते की अहो मग तुम्ही समरची किमया बोलताय ते बरोबर वाटतं का. तेव्हा मल्लिका बोलते की अहो आज जर किमया इथे असती ना तर तुमची स्वानंदी इथे नसती. तेव्हा मंदाकिनी बोलते की अहो मग लग्न झालेल्या माणसाची कोणी असं वागतं का, योग्य आहे का हे. तेव्हा मल्लिका बोलते की अहो पण ही किमया आहे, समरची मैत्रीण आहे. जर त्यावेळेस त्या गोष्टी झाल्या असत्या ना तर आज तुमची स्वानंदी इथे नसती, तुम्हाला माहिती का हे. तेव्हा मल्लिका मंदाकिनींना भरवत असते. तेव्हा मंदाकिनी बोलत असते की अहो असं बरोबर वाटतं का हे, असं परपुरुषाला चिटकून लग्न झालेल्या हे बरं दिसतं का, योग्य आहे का हे. तेव्हा तुम्ही करा ना काहीतरी, प्लीज करा ना. तेव्हा मल्लिका बोलते की मी काय करू, नाही बाई मी नाही काय करणार, तुम्ही करायला पाहिजे ना. तेव्हा मंदाकिनी बोलते की मी काय करू. तेव्हा मल्लिका बोलते की एक बाकी मात्र नक्की खरं आहे की माझ्या जावयासोबत रोहनसोबत कोणी असं केलं असतं ना तर चांगली फोडून काढली असती मी. तेव्हा मंदाकिनी बोलते की ओ प्लीज तुम्ही असं माझ्या मनात काही बाई भरवू नका आणि नंतर माझ्या अंगाशी येतं. तेव्हा मल्लिका बोलते की नाही अंगाशी येतं म्हणजे काय, मी तुम्हाला चांगलंच सांगते, तुम्ही भलत्याच वेळी काही पण करतात. जाऊ दे, एनिवे एन्जॉय करा पार्टी म्हणून मल्लिका फोडण्या देऊन तिथून निघून जाते. तेव्हा मंदाकिनी बोलते की बघतेच ना कशी पार्टी एन्जॉय करते ते. तेव्हा ती साडी बिडी पदर खोचणार, तेवढ्यात स्वानंदीचे बाबा येतात आणि बोलतात की काय चाललं आहे. तेव्हा मंदाकिनी पटकन पदर काढून बोलते की कुठे काय. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की अशी नळावर भांडण करायला निघाल्यासारखे कुठे निघालीस. तेव्हा मंदाकिनी बोलते की बघा नटवी बघा कसं आपल्या जावायसमोर कशी जावायांसोबत चिटकून नाचते की हे योग्य आहे का, बघतेच ना मी. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की तू काहीही करायचं नाही, तू अजून काही प्रॉब्लेम क्रिएट करू नकोस, नाही तर सरळ घरी जा. तेव्हा मंदाकिनी बोलते की अहो असं काय बोलताय तुम्ही, आपल्या स्वानंदीला काय वाटेल, तिच्या नवऱ्यासोबत कशी चिटकून नाचते ते. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की ते नंदू बघेल, तू शांत बस.
स्वानंदीचे बाबा बोलतात की चुपचाप इथे बस. तेव्हा सुश पार्टीमध्ये डान्स करत असते. स्वानंदीचे बाबा तिला बोलवतात आणि बोलतात की सुश इकडे इथे बस आणि लक्ष ठेव. तेव्हा मंदाकिनी जायला लागते. तेव्हा सुश तिला अडवते की आणि बोलते की सेल्फी. तेव्हा मंदाकिनी बोलते की मगाशीच काढली ना सेल्फी, बरं घे पटकन. तेव्हा ती जायला लागते. तेव्हा सुश पुन्हा तिला अडवते. इकडे अंशू बसलेला असतो. तेव्हा मल्लिका येते. तेव्हा अंशू बोलतो की मॉम बस झालं यार, मला जायचं आहे, मी बाहेर चाललो दुसरीकडे पार्टी करायला. तेव्हा मल्लिका बोलते की इथे काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा अंशू बोलतो की पबमध्ये सुद्धा यापेक्षा चांगली वाईब असते. तेव्हा मल्लिका बोलते की पण इथे काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा अंशू बोलतो की सिरियसली मॉम, असं होम बॅच कम ऑफिस पार्टीमध्ये मला जराही इंटरेस्ट नाही आहे. जे ऑफिसमधून काढले मला त्यांची तोंड बघायला लागत आहेत. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा मला पण खूप बोर होतो आहे गं, असं वाटतं की आपण पार्टीला नाही रिसेप्शनला आलो आहे. तेव्हा अंशू बोलतो ती किमया बघ कशी नाचते कॉन्फिडेंटली सोबत. तेव्हा अर्पिता बोलते मग नाचतो तिच्यासोबत. तेव्हा अंशू बोलतो की चाललं असतं मला. तेव्हा अर्पिता बोलते की काय. तेव्हा अंशू बोलतो की दादाने सगळ्यांसोबत तोबाड फोडलं असतं माझं, म्हणून नुसतं बघत उभं राहावं लागतंय. तेव्हा अर्पिता बोलते की आणि ती बघ आपला पहिला बकरा स्वानंदी, ती पण नुसती उभी आहे. पार्टी म्हणजे अशी असते का, स्पाईस पाहिजे, धिंगाणा हवा. मल्लिका बोलते की युअर राईट, आता मी बघ त्या दुसऱ्या बकऱ्याकडे चारा टाकून आली आहे. तेव्हा अंशू बोलतो की कोण. तेव्हा अर्पिता बोलते की स्वानंदीची आई रे. तेव्हा अर्पिता बोलते की काय म्हणत ती. मल्लिका बोलते की शहाणी बनायला बघते ती पण आजकाल सेफ गेम खेळायला बघते. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा असं नाही पाहिजे, पहिले ना या स्वानंदीचा चांगला धिंगाणा घालायचा आहे. तेव्हा मल्लिका बोलते की घालू ना धिंगाणा. तेव्हा अर्पिता बोलते की आपण धिंगाणा घालणार. तेव्हा मल्लिका बोलते की आपण नाही, स्वानंदीच धिंगाणा घालणार. इकडे किमया समरजवळ हट्टच करत असते, त्याला नाचवतही असते आणि बोलते की चल ड्रिंक घेऊया. तेव्हा समर बोलतो की मला नाही आवडत ड्रिंक, मी घेतो का, मला जरा लोकांची विचारपूस करू दे. तेव्हा किमया जबरदस्ती समरला ड्रिंक देत असते. तेव्हा समर नाही म्हणत असतो. स्वानंदीला हे बिलकुल आवडत नसतं. इकडे चिंगी कोल्ड्रिंक्स बनवत असते. तेवढ्यात अंशू तिथे येतो. तेव्हा अंशू चिंगीच्या कानात फुंकर घालतो. तेव्हा चिंगी बोलते की अहो साहेब असं कसं करताय तुम्ही, कोणीतरी बघील ना. तेव्हा अंशू बोलतो की कोण नाही बघणार. तेव्हा चिंगी बोलते की एवढ्या गर्दीत कोण नाही बघणार असं कसं. तेव्हा अंशू बोलतो की गर्दीत लपण्याची मजाच वेगळी असते. तेव्हा चिंगी बोलते की कधी कधी तुम्ही काय बोलतात ना मला समजतच नाही. तेव्हा चिंगी सगळ्यांना ड्रिंक द्यायला जाते. तेव्हा अंशू बोलतो की कुठे चाललीस. तेव्हा चिंगी बोलते की अहो ये लोकांना सॉफ्ट ड्रिंक काय द्यायला चालली ना. तेव्हा अंशू बोलतो की मला दे ना. तेव्हा चिंगी बोलते की अहो मग घ्या की. तेव्हा अंशू बोलतो की हे नको, ते गोड नाही आहे. तेव्हा चिंगी बोलते की अहो गोडच आहे की. तेव्हा अंशू बोलतो की गोड नाही आहे ते. तेव्हा चिंगी बोलते तुम्ही घ्या तर. तेव्हा अंशू घेतो आणि बोलतो की एक सिप तू पिऊन बघ बरं. तेव्हा चिंगी बोलते की नाही नको. अंशू तिला जबरदस्ती एक सिप प्यायला लावतो आणि तेव्हा चिंगी बोलते की अहो गोडच आहे की. तेव्हा अंशू बोलतो की हो. तेव्हा अंशू पिऊन बघतो आणि बोलतो की गोडच आहे अगदी तुझ्यासारखं. तेव्हा चिंगी बोलते तुम्ही ना काय बोलतात ना मला कळतच नाही बाबा, आणि चिंगी तिथून चालली जाते. तेव्हा चिंगी गेल्यावर अंशू पटकन बॉटल काढतो आणि लिकर मिक्स करतो त्या ड्रिंकमध्ये आणि मग पितो. तेव्हा अंशू स्वानंदीकडे बघतो आणि तिच्याकडे जातून बोलतो की हाय वहिनी, इथे अशा एकट्या का उभ्या आहात, एन्जॉय करा जावा. तेव्हा स्वानंदी बोलते की मी ठीक आहे. तेव्हा अंशू बोलतो की अहो तुम्ही केवढीच्या अशा एकट्या उभ्या जा की एन्जॉय करा. आणि तुम्ही काही खाल्लत का बरं. अहो दादानी काय अरेंज केलं आहे, 5 स्टार हॉटेलमधलं आहे सगळं, मी तर चढतोच आहे. बरं खायचं नाही तर ड्रिंक तरी घ्या ना, सॉफ्ट ड्रिंक आहे, बाकी काही नाही दुसरं. तेव्हा स्वानंदी बोलते की एकदा नाही सांगितलेलं कळत नाही का. वहिनी तुम्ही अजून रागवलात आहात का, सोडा ना राग, करा ना पार्टी एन्जॉय. यू नो वॉट, तुमच्या भाषेत काय म्हणतात ते, जसा देश तसा वेश, हाच फरक आहे तुमच्यामध्ये आणि त्या किमयामध्ये. ती किमया बघा ना किती कॉन्फिडेंटली डान्स करते, एकदम बिंदास, म्हणून आवडायची ती आवडते ती दादाला. तेव्हा स्वानंदी बोलते की अंशुमन. तेव्हा अंशू बोलतो की सॉरी आवडायची. तेव्हा अंशू बोलतो तुम्हाला तर माहितीच आहे त्यांची हिस्ट्री, तुम्हाला सांगायची काही गरज नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की अंशुमन ह्या मोठ्यांच्या गोष्टीमध्ये तुला पडायची काही गरज नाही. तेव्हा अंशू बोलतो की वहिनी एवढा पण लहान नाही राहिलो आहे मी आता, खूप कळतं मला, आणि एवढं पण कळतं आहे की पार्टी सुरू झाल्यापासून किमयाने सगळ्यांचं अटेन्शन ग्रॅब केलं आहे आणि तुम्ही इथे असं उभं आहात टेन्स. तुम्ही असेच उभं राहिलात ना तिला अजून अटेन्शन मिळेल, काहीतरी करा म्हणजे तुम्ही बघा आता. तेव्हा तो ड्रिंक द्यायला लागतो आणि बोलतो की हां नको म्हणालात तुम्ही. तेव्हा तो जाऊन तिकडे टेबलावर ते ड्रिंक ठेवतो. तेव्हा अंशू इकडे जाऊन मल्लिका आणि अर्पिताला टाळी देतो, म्हणजे आपलं काम झालं आहे म्हणून. तेव्हा स्वानंदी त्या ग्लासकडे बघते आणि किमयाकडे आणि समरकडे डान्स करताना बघत असते. तो ग्लास तर घेऊन येते. तेव्हा
की मल्लिका बोलते की अरे आपण उभं का आहोत, खाली बसूयात ना, म्हणजे स्वानंदीला स्पेस मिळेल ना. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा ती फक्त त्या ग्लासकडे बघते, पीत नाही आहे. तेव्हा अर्पिता तिथला ग्लास उचलते. तेव्हा मल्लिका बोलते की तू नको, मी जाते. तेव्हा मल्लिका स्वानंदीकडे जाते आणि बोलते की ए स्वानंदी, अशी एकटी का उभी आहेस, बरी आहेस ना. तेव्हा स्वानंदी बोलते की मी बरी आहे. तेव्हा मल्लिका बोलते किंवा अशी एकटी का उभी आहे, कोणी काही बोललं का, एन्जॉय. तेव्हा स्वानंदी बोलते की मला नाही हो अशा पार्ट्यांची सवय, असं मला नाही इथे अशा पार्टीमध्ये येऊन काय करायचं ते मला माहीतच नाही. तेव्हा मल्लिका बोलते की कमॉन स्वानंदी, अशा पार्टीजमध्ये मस्त एन्जॉय करायचं असतं, खायचं प्यायचं असतं आणि कोल्ड्रिंक काय कमॉन, हे बघ मी पण पिते कोल्ड्रिंक. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही मी नाही पित, असं काही हेल्दी पण नसतं ते. तेव्हा मल्लिका बोलते की अगं आपण कुठे रोज पितो का, आणि आपल्या नवऱ्याला जे आवडतं ते करण्यात काय हरकत आहे. बघ बरं वेस्टर्न कपड्यात पण आलीस ना, किती क्यूट दिसतेस माहिती आहेस का तू, जस्ट गॉर्जियस. आणि एवढं केलं आहे आता. आणि बघ ना किमया, बघ ती किमया बघ कशी गटागट दारू पिते, आपण तर जस्ट कोल्ड्रिंक पितोय. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही मला नाही जमत असं, मी दारूचं समर्थन करतच नाही. तेव्हा मल्लिका बोलते की कमॉन स्वानंदी, मी काय किमयासारखी दारू प्यायला लावणार आहेत का तुला, जस्ट कोल्ड्रिंक. तेव्हा ती चिअर्स करते आणि बोलते की पी पी पी, आणि असा ग्लास एकदा हातात घेतल्यावर ठेवायचा नसतो, तुला माहीत नव्हतं काही, किती साधी आहेस तू, इनोसंट. अगं हे बघ, ह्या दोघांना जर कळलं ना समर आणि किमयाला, तर ते हसतील तुझ्यावर. पी पी, मी पण एन्जॉय करते, पी. तेव्हा मल्लिका तिकडे जाऊन पुन्हा तो ग्लास ठेवून देते. स्वानंदी हळूहळू ग्लास तोंडाजवळ घेते आणि अंशूने दारू मिक्स केलेला ग्लास स्वानंदी तोंडाला लावते. इकडे अर्पिता आणि अंशू, मल्लिकाला खूप मजा येते की स्वानंदी दारूचा ग्लास पिते म्हणून. स्वानंदी किमया आणि समरकडे रागाने बघत असते. तेव्हा किमया बोलत असते समरला की इकडे ना, इकडे लाईट आहे बघ, सेल्फी काढूया, पाऊट कर ना, पाऊट कर. तेव्हा समर बोलतो की मला नाही आवडत असा बालिशपणा. तेव्हा किमया बोलते की ट्रेंडिंग हे सोशल मीडियावर. तेव्हा किमया समरला सांगते की एक काम कर माझ्यासाठी प्लीज, इथे हात ठेव. तेव्हा ती त्याला खांद्यावर हात ठेवायला लावते आणि सेल्फी काढते. तेव्हा स्वानंदीला खूप राग येत असतो. तेव्हा ती बोलते की समजते काही स्वतःला, माझ्या नवऱ्याबरोबर सेल्फी काढते, त्यांना पाऊट करायला लावते, मिठ्या मारतीये, हिंमत कशी झाली हिची. आता तर मी बघतेच हिला. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.